विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेखाटन कसे करायचे ते बघणार आहोत. याला स्केचिंग पण म्हणतात. हे स्केचिंग काढत असताना सर्वात आधी आपल्याला हाताला फ्री करण्यासाठी काही प्रॅक्टिस करावं लागेल. जसं उदाहरणामध्ये हाताला असं मुवमेंट द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला कमी कमी 2-3 पानं याप्रमाणे प्रॅक्टिस करावं लागेल. नंतर मग अशा पद्धतीने नंतर मग अशा पद्धतीने प्रॅक्टिस करावं लागेल. नंतर म्हणजे अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यानंतर एक प्रकारची हातामध्ये आपल्याला वळण निर्माण होईल, जेणेकरून स्केचिंग करताना आपला हात असा फ्री चालेल. आणि केव्हा स्केचिंग करताना आपला हात असा फ्री चालला पाहिजे, तेव्हा स्केचिंग आपली व्यवस्थित तयार होईल. आता जेव्हा आपल्याला एखादी फिगर ड्रॉईंग करायची असेल, तर त्या फिगर ड्रॉईंगच्या वेळेस काढताना आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल की त्याची उंची किती असेल. आता उंची घेत असताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या मानाने 7.5 पट घ्यायची असते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 7.5. म्हणजे अशा पद्धतीने त्या व्यक्तीची आपल्याला माप घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, हा चेहरा आहे, त्याच्यानंतर हे 2 वर्तुळ आहेत, हे त्यांची बॉडी, नंतर हे 2 वर्तुळ आहे, हे त्यांच्या टोंगळ्यापर्यंतचा भाग, आणि हे नंतर जे आहे हे त्यांचे खालील घोट्यापर्यंतचा भाग, आणि हे त्यांचे पायाचा भाग. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा आकारमान घ्यावा लागेल, त्यांची हाईट जी असते त्यानुसार घ्यावं लागेल. आणि याचाच वापर करून मग आपल्याला समोरील स्केचिंग करायची आहे. ते करत असताना सर्वात प्रथम आपल्याला अशा पद्धतीने स्केचिंग करावं लागेल. अशा पद्धतीने बसला असेल तर समजा असा, अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीची फक्त आउटलाईन घ्यायची आधी, आणि ते करत असताना त्यांचं प्रपोर्शनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला हा भाग असेल, एखादी व्यक्ती बसला असेल तर तो कसा बसला असेल ते बघा. हा भाग इथे येईल. ठीक आहे. पायाचा भाग, याच्यानंतर हात वर करला असेल. म्हणजे अशा पद्धतीने बघा, हा व्यक्ती आपल्याला टोंगळ्यावर बसल्यासारखा दिसेल. समजा एखादी व्यक्ती उभा असेल तर हा 1, 2 हा जो भाग असतो
पोटापर्यंतचा. त्याच्यानंतर हा इथून समजा आपण असा हात घेतला, नंतर हा जो कमरेखालचा भाग आहे, हा असा पाय आहे, असा हा व्यक्ती उभा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला विविध अँगलचे शीघ्र रेखाटन करायचे असतात. याच्यामध्ये एकदा का तुम्ही परफेक्ट झाले की मग तुम्हाला बाकीचा करायला मोकळे होतात. अशा पद्धतीने आपल्याला शीघ्र रेखाटन आधी करावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला आधी शीघ्र रेखाटन करावं लागेल. व्यक्तींचं, बसलेला व्यक्ती, उभा असलेला व्यक्ती, धावलेला व्यक्ती. त्याच्यानंतर प्राण्यांचे जर करायचं असेल तर समजा एखादी समजा ससा आहे, तर तो ससा असेल तर तो कशा पद्धतीने शीघ्र रेखाटन करायचं आहे. त्यासाठी आपण आधी असा एक मोठा गोल घ्यायचा, त्यांचा धडाचा भाग, नंतर चेहऱ्याचा भाग एक गोल, नंतर इथूनचे हात येईल, इथूनचे पाय येईल, असे त्याचे कानं असेल. अशा पद्धतीने पहिले आउटलाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर मग त्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण अशा पद्धतीने त्याला मग वेगळा आपण आकार देऊ शकतो. कारण कोणतेही चित्र काढत असताना आधी आपल्याला त्याचं रेखाटन करताना आधी या आकारामध्ये करणं फार जरुरी आहे. तेव्हाच तुम्हाला ते रेखाटन करायला सोपे जाते. समजा एखादी खारुताई असेल, खारुताई समजा धावत असेल तर ते बघा, अशी असेल, धावत असेल, हे शेपूट असेल, अशा पद्धतीने करायचे. आता याच्यामध्ये मग आपल्याला आकार द्यायचा व्यवस्थित. अशा पद्धतीने त्याला आपण वेगवेगळा आकार देऊ शकतो. केवळ आपण
चित्र करत असताना त्यांची बाह्य रेखाटन आधी करणं फार जरुरी आहे. आता समजा आपल्याला एखादी घोडा काढायचा असेल किंवा एखादी गाय काढायची असेल, तर गाय काढताना आधी आपण अशा पद्धतीने आउटलाईन करायची बाह्य. त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण त्याला रेखाटन करू शकतो. हे चित्र रेखाटन करत असताना आपण त्याचं प्रपोर्शन हे सुद्धा लक्षात घेणे फार आवश्यक आहे. आता समजा आपल्याला या ठिकाणी एखादी व्यक्ती काढायची आहे, एखादी स्त्री आहे. तर स्त्री समजा बसलेली असेल तर ती कसं काढताना सुद्धा आपल्याला आधी असा आकार घ्यावा लागेल. नंतर ती अशी बसलेली आहे. आधी बाह्य रेखाटन काढणं फार जरुरी आहे. जेव्हा तुम्ही बाह्य रेखाटन काढणार नाही तेव्हा तुमच्या आकारामध्ये एक प्रकारचा लय निर्माण होणार नाही, प्रपोर्शन येणार नाही. प्रपोर्शन आणि लय निर्माण होण्यासाठी तुम्हाला हे बाह्य रेखाटने काढणे जरुरी आहे. आता बघा, आता मी हे काढल्याच्या नंतर इथे आता मी या बाईचे चित्र काढत आहे. समजा बाई बसलेली आहे. हा इथं असा पाय असेल. ठीक आहे. हे करत असताना आपल्या याच्यामध्ये
अशा पद्धतीने आपण स्केचिंग करू शकतो. आणि स्केचिंग करताना आपल्याला ही पद्धत वापरणे फार जरुरी आहे, कारण ही पद्धत वापरल्यानंतरच तुम्ही स्केचिंग परफेक्ट करू शकता. बघा, हे जवळ तुम्ही करणार नाही तेवढी तुम्हाला कोणतीही गोष्ट परफेक्ट करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा अवलंब करणं फार जरुरी आहे. आता ते बघा, याच्यामध्ये जो आपण जे प्रपोर्शन बघितलेलं आहे त्याप्रमाणेच मला घ्यायचं आहे. बघा, जेव्हा तुमचं प्रपोर्शन परफेक्ट येत नाही तेव्हा तुम्ही स्केचिंग करण्यास सुरुवात करू नका. त्यासाठी तुम्हाला आधी प्रपोर्शन येऊ द्या, त्याच्यानंतर मग ते स्केचिंग ऑटोमॅटिक तुम्हाला छान पद्धतीने करता येते आणि सुंदर पद्धतीने तुम्ही एखादी ड्रॉइंग काढू शकता. आता बघा, इथे एखादी मी उभा व्यक्ती काढताय, त्यासाठी आधी हे घेतलं आहे. नंतर इथून खांद्यापासून पोटापर्यंत, नंतर पोटापासून टोंगळ्यापर्यंत, टोंगळ्यापासून पायांच्या घोट्यापर्यंत, आणि नंतर पाय. म्हणजे चित्र काढताना तुमचे स्केचिंग रेखाटन काढताना पूर्ण व्यवस्थित डोळेच काढा किंवा चेहरा पूर्ण आला पाहिजे असं काय नाही, फक्त तुमच्यामध्ये प्रपोर्शन आलं पाहिजे. जसे प्रपोर्शन तुम्ही परफेक्ट व्हाल त्यानुसार मग नंतर तुम्हाला त्या ड्रॉइंगमध्ये डिटेल्स करायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलेल्याप्रमाणे स्केचिंग करून तुमचं चित्र रेखाटन परफेक्ट बनवायचं आहे. धन्यवाद.